आई, तू ज्याला मित्र मानलंस त्यानेच, त्या सिद्धूनेच तुझा केसाने गळा कापलाय. भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारा दुसरा तिसरा कोणी नसून सिद्धिराज गाडे पाटीलच आहे. सिद्धिराज गाडे पाटलांचा, सिद्धिराज गाडे पाटलांचा, सिद्धिराज गाडे पाटलांचा, सिद्धिराज गाडे पाटलांचा. थांबा थांबा प्लीज प्लीज, मला बोलायचं आहे जरा. मी तुमच्या प्रभागाचा जावई होणारच आहे, पण मला माझी बायको अशी फोटोमधून नाही तर तुम्हाला प्रत्यक्षात दाखवायची. सिद्धू, मला माहित होतं तू मला असंच काहीतरी सरप्राईज देणार. भावना मॅडम अजूनही आल्या नाही आहेत. आता काय करू मी? काय झालं सिद्धू? लोकांना का थांबवलंयस? काय झालं सिद्धू? जात का नाहीयेस? अरे सिद्धू, एवढा कसला विचार करतोयस? कोणाशी होणार तुमचं लग्न? कोण आहे तुमची बायको? उत्तर द्या गाडे पाटील, उत्तर द्या. हो हो, उत्तर द्या, उत्तर द्या. उत्तर द्या. उत्तर द्या आम्हाला. सिद्धू, आता माघार घेण्यात काहीच अर्थ नाहीये. तुला सगळ्यांना खरं सांगावंच नको. थांब सिद्धू. बरं झालं मी अगदी वेळेत आले. आज सिद्धिराजच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे. मी जर इथे वेळेत आले नसते तर मी आमच्या मैत्रीची फसवणूक केली असं त्यांना वाटलं असतं.
या आहेत काळे पाटलांच्या खऱ्या सुनबाई, भावना श्रीनिवास दळवे. तुमच्या प्रभागाची लेख अरे दाखवली वेगळी मुलगी आणि ही तर दुसरीच मुलगी आहे. लोकांना मूर्ख समजता काय? ऐकून घ्या माझा, प्लीज ऐकून घ्या. माफ करा, मला माहिती आहे की मी हे आधीच सांगायला पाहिजे होतं. भावना श्रीनिवास दळवी ही माझी होणारी बायको नाहीये, तर त्या माझ्या आधीपासूनच पाहिजे. देवीचा कौल लक्षात घेऊन आपल्या गावच्या उत्सवात मीच भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. इतके दिवस भावना मॅडम बरोबर जे घडलं ते चुकीचं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांच्या गळ्यात ज्यांनी मंगळसूत्र घातलं तो त्यांचा गुन्हेगार आहे. पण आज मी सगळ्यांसमोर मान्य करतो की तो गुन्हेगार मीच. मला माहिती आहे मी हा अक्षम्य गुन्हा केलाय, पण याचं कारण एवढंच आहे की माझा भावना मॅडम प्रचंड प्रेम आहे. आत्ता कसा हसलात की नाही मॅडम? मी तर बोलतो तुम्ही असंच हसत राहा, बाकी कोणासाठी नाही, स्वतःसाठी आणि आनंदीसाठी.
काय पुरावा आहे? हे मंगळसूत्र तूच तिच्या गळ्यात घातलेस. तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये हा सिद्धिराज गाडे पाटील समाजसेवेला ईश्वर सेवा मानतो. हा खोटं बोलतोय असा मी त्याच्यावर आरोप करतेय किंवा मी त्याच्यावर अविश्वास दाखवते असं अजिबात नाही. हा, पण नक्कीच समाजसेवा म्हणून त्या कमनशिबी आणि सिंगल मदर भावनावर उपकार म्हणून तो हे पाऊल नक्कीच उचलू शकतो. म्हणजे तिची कीव म्हणून, तिच्यावर दया म्हणून तो हे नक्कीच करू शकतो. आणि म्हणूनच आज सगळ्यांच्या वतीने मी तुला विचारतेय, तुझ्याकडे काय पुरावा आहे हे मंगळसूत्र तूच तिच्या गळ्यात घातलेस? आहे पुरावा. माझ्यासाठी माझा प्रेम सर्वश्रेष्ठ असला तरी तुमच्यासाठी पुरावा महत्वाचा आहे याची कल्पना आहे मला, आणि तुम्ही तो मागाल हे माहीत असल्याचं मला. ही सगळी फसवणूक आहे, पब्लिसिटी स्टंट आहे. बोला संपतराव, हे सगळं खरं आहे का? बोला बोला संपतराव, बोला. हा बोला संपतराव, बोला बोला संपतराव, बोला 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 संपतराव, बोला. मला माफ करा, सिद्धू आणि भावनाचं लग्न हा खूप मोठा धक्का आहे. पण देवीचा कौल लक्षात घेऊन माझ्या मुलाने भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं असेल तर देवीचा निर्णय नाकारणारा मी कोण? मला हे लग्न मान्य आहे. आणि आजपासून भावना ह्या गाडे पाटील घराण्याची सून आहे. पुणाजीराव, आम्हाला माफ करा. अहो, आम्ही तुम्हाला वचन दिलं होतं सिद्धू आणि पूर्वीच्या लग्नाचं. पूर्वीवर नकळतपणे आमच्याकडून खूप मोठा अन्याय झाला आहे. पण मी तुम्हाला शब्द देतो,
पूर्वी ही आमच्यासाठी आमच्या मुलीसारखीच आहे. आम्ही तिच्यासाठी योग्य वर शोधून तिचं लग्न थाटामाटात लावून देऊ. भावना मॅडम, मी आता जे बोललो त्यातला शब्द खरा आहे. माझं खरंच खूप प्रेम आहे तुमच्यावर. मी तुम्हाला न सांगता तुमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं असलं तरी माझं नितांत प्रेम आहे तुमच्यावर, आणि ते कोणी बदलू शकत नाही. भावना मॅडम, भावना मॅडम. सिद्धू, लाज नाही वाटली का रे तुला असं वागताना? अरे नवरा बायकोचं नातं तर सोडच, ते नातं तू कधी मानलंच नाहीस, पण आपल्यातलं मैत्रीचं नातं ते तरी मानत होतास ना? अरे मित्र आहोत ना आपण. मग तुला भावना आवडते ही साधी गोष्ट तू मला का नाही सांगू शकलास? का लपवलं सगळं माझ्यापासून? सिद्धू, जर मला खरं आधी माहिती असतं ना तर कदाचित मी तुला समजून घेतलं असतं. अरे समजून काय, एक मैत्रीण म्हणून मी तुला मदत केली असती, पण तू हे सगळं माझ्यापासून लपवलंस. ठीक आहे सिद्धू, मी पडले तुझ्या प्रेमात. मला जर खरं काय माहिती असतं ना तर मी स्वतःला तुझ्या प्रेमात पडण्यापासून आधीच थांबवलं असतं. अरे सिद्धू, एवढीही स्वार्थी नाहीये रे मी की मला माहिती आहे तू भावनाच्या प्रेमात आहेस तरी सुद्धा मी तुझ्या मागे लागलीये. सिद्धू, तू ना या सगळ्या गोष्टी लपवून ना प्रॉब्लेम्स फक्त वाढवले, सोडवले नाहीये. मला ना आता तुझा इतका राग येतोय ना की असं वाटतं तुला खरंच मारावं. मग मार मला, काय बोलू मी तरी. पूर्वी मला माहितीये मी तुझ्याशी जे वागलोय ते चुकीचं आहे, पण त्यावेळी मला जे वाटलं ते मी केलं. मला नाही लक्षात आलं तुला एकदा सांगावं. पण आता हे सगळं बोलून काय उपयोग आहे सिद्धू? आणि आता मारणार तर अजिबात नाहीये मी तुला. उलट मला हे हवंय की या सगळ्याचं गिल्ट घेऊन तू कायम जगावं. सिद्धू, मी तुला कधीच माफ नाही करणार आहे. ते तुला सोपं असेल रे आपल्यातले सगळे संबंध विसरून जाणं. तुला आठवतंय सिद्धू, आज अख्ख्या सभेमध्ये मी सिद्धूची नवरी असं ब्लाऊज घालून मिरवत होते. सगळ्यांनी बघितलंय ते. आणि या सगळ्यांसमोर सिद्धू तू मला तोंड घशी पाडले का? त्यामुळे आपल्यातले संबंध मी सहजासहजी तोडणार नाहीये. सिद्धू, तू ना खूप दुखावलंयस मला, आणि आतापर्यंत तू प्रत्येक वेळी मला खूप गृहीत धरलेस. पण आता मी तुला बघून घेईन सिद्धू.
तुला नक्की बघून घे. डोक्याचा पार भुगा झालाय माझ्या. अख्खं सासवड असत असेल आमच्यावर. हे म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा ही गत झाली आपली. या भावनाचं भविष्य कोणत्या मुहूर्तावर लिहिलं होतं देव जाणे. एक साधी सरळ सोपी गोष्ट काय घडत नाही हिच्या आयुष्यात. सगळे आपलं राडे चाललेत, नुसते राडे. आधी त्या मंगळसूत्राचा वाली कोण तेच माहित नव्हतं आणि आता भर सभेत त्या गाडे पाटलांचा मुलगा म्हणतो मी घातलं हिच्या गळ्यात मंगळसूत्र. काय चाललंय? संतोष, अरे तुझं तोंड जरा बंद करशील का? माझे कान किटले तुझ्या आवाजाने. नाही ठेवणार बंद. माझ्या आवाजाने तुझे कान किटले असतील ना तर यांचे पराक्रम ऐकून परत जाशील काशीला. आज तर मी सगळ्यांनाच जाब विचारणार. कुठे आहेत सगळे? सगळे कुठे आहेत? आई बाबा कुठे आहेत? सगळ्यांना जाब विचारायचा. आई बाबा कुठे आहेत? आई बाबा कुठे आहेत? आई बाबा. दादा आई, दादा आई. आता कशाला आमचा फेटा उचलतोयस? आमचा फेटा डोक्यावर उतरवायला तूच जबाबदार आहेस. आधी आमची गावासमोर इज्जत काढलीस, तर कशाला सावरतोयस? काय म्हणे तर भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. घाण घरात आणून आमचा मान धुळीला मिळवलास. पण पप्पा, तुम्ही मगाशी भर सभेत भावना मॅडमना सगळ्यांसमोर सून म्हणून स्वीकारलं होतं. आता काय झालं? तिथे एक राजकारणी बोलला होता, इथं आम्ही बाप आहोत. आजी, आजी म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटते सिद्धू. अरे गाडे पाटील घराण्याची अब्रू तू वेशीवर टांगली सिद्धू. हा जर त्या ठिकाणी तुझे आजोबा असते ना तर तुझी चंबडी सोडून काढली असती. ताई, कोण ताई? हा, कोण ताई? सिद्धू, कोणी नाहीये मी तुझी. अरे इतका मूर्ख असशील असं वाटलं नव्हतं मला.
तिच्यासमोर बिचारेपणाचं नाटक काय केलं? तू लगेच फसलास पण तिच्या जाळ्यात. दादा दादा अरे, पप्पांनी ही इमेज कमवायला आयुष्य खर्ची घातलं. आणि तू भर सभेत असलं काही बोललास? आई तू तरी समजून घे ना. काय केलं तू हे? आणि का केलं? आजवर तुझी प्रत्येक चूक मी पोटात घेतली, त्याचं हे फळ दिलं. का केलंस हे? अरे आतापर्यंत तुझ्या सगळ्या चुका माफ केल्या. हं? सगळ्या चुका माफ केल्या तुझ्या. लाज नाही वाटली का तुला? स्वतःच्या आईचा त्याचा विश्वासघात करताना तुला लाज नाही का वाटली? नाही वाटली का लाज? अरे तुझ्यामुळे सगळ्यांच्या समोर मान खाली घालावी लागली आम्हाला, तुझ्यामुळे. जानू 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 थांब ना. जानू गेले 2 तास तू रुसली आहेस. झालं ना आता. आता तरी बोल माझ्याशी. तू का मला इकडे फोर्सफुली घेऊन आलायस? तुला माहितीये ना भावना ताईच्या बाबतीत काय घडलंय ते. तिथे आता सगळ्यात जास्त तिला आपल्या माणसांची गरज आहे. तू आणि मीच इतक्या शॉक मध्ये आहोत. विचार कर तिची काय अवस्था असेल. मी तिच्या सोबत असणं आता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, पण तू मला इकडे घेऊन आलायस. दिस इज नॉट फेअर जन. जानूसी, भावना ताईची काळजी घेण्यासाठी आता तिच्या जवळ खूप माणसं आहेत, अगदी घरातलीच. आणि खरं सांगू तर या क्षणी खूप लोकांनी इन्व्हॉल्व्ह होऊन तिला सजेशन देण्यापेक्षा ना, यू ऑल शुड जस्ट लीव हर अलोन. जो डिसिजन आहे तो तिला घ्यायचा आहे ना, तो तिला घेऊ दे. हे बघ, वातावरण थंड झाल्यावर मग आपण 2 दिवसांनी परत जाऊ. ओके? 2 दिवसांनी जाऊन काय होणार आहे जयंत? सगळं काही तिथे एवढं ताजं आहे, सगळे धक्क्यात आहेत. मी आता तिथे असणं जास्त महत्वाचं आहे, जास्त गरजेचं आहे. कळतंय तुला? जानू, मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही, तुला माहिती आहे ना. जयंत, 2 दिवस तू एकटा राहू शकत नाहीस. आणि मला सांग, मी इथे नसताना तू एकटाच राहायचास ना? जानू, मी एकटा होतो त्या दिवसांची मला आठवण करून देऊ नकोस. आता तू माझ्या सोबत आहेस. बघ, मला तू कायम अशीच माझ्या जवळ हवीशी वाटत असतेस. यू आर टू मच जयंत. यू आर जस्ट टू मच. जानू, मला माहिती आहे तुला तुझ्या माहेरी जायचं होतं, पण तुझं माहेर सासवडमध्ये आणि तो मॅट सुद्धा. त्यामुळे तुला इथे पुण्याला आणण्या वाचून ऑप्शनच नव्हता. तुला मॅड पासून दूर तर ठेवावंच लागेल. चला चला चला, उठा उठा आता इथून, चला. अरे असे बघताय काय माझ्याकडे? चला उठा म्हटलं ना, उठा. आत्ताच्या आत्ता उठा आणि जाऊन त्या सिद्धिराज गाडे पाटलाला जाब विचारा की त्याने हे असं का केलं. खूप विश्वास होता ना तुमचा त्या सिद्धूवर? विश्वास होता ना? सिद्धू हे सिद्धू ते, सिद्धू शिवाय पानच हलत नव्हतं तुमचं. आणि काय ग आई, तुझा तर मित्र होता ना तो, बघितलंस? चांगले पांग फेडले तुझ्या मैत्रीचे त्याने. तुझा मित्र बनून आपल्या घरात आला आणि तुझ्या मैत्रीच्या बदल्यात तुझ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र मारून गेला तो. आणि तू उलट त्यालाच सांगतेस की माझ्या भावनाच्या गळ्यात ज्याने मंगळसूत्र घातलं त्याला इथे माझ्या समोर घेऊन ये. बघितलं?
बघितलं का किती बेमालूमपणे तुमचा विश्वासघात केला त्या सिद्धूने. तुम्ही आपले बसलात नाती 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 करत आणि त्याने आपला डाव साधला. त्याला जे करायचं होतं ते केलं. आता बसा, नाचा, त्याला डोक्यावर घेऊन नाचा नाचा. आणि ती भावना सुद्धा. काही झालं तरी सिद्धू कुठे? भावनावर संकट आलं की सिद्धू हजर. दळवी कुटुंबावर संकट आलं की सिद्धू हजर. भावनाला गाडीवर सोडायला सिद्धू, आनंदीशी खेळायला सिद्धू. सिद्धू 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 सिद्धू. अरे कशाला पाहिजे हा सिद्धू? हेच जेव्हा मी विचारलं होतं तेव्हा काय म्हणाला होतात बाबा? हा? अरे तुझ्या तोंडाला आवर घाल, तुझ्या जीवेला काही हाड. अरे हाड. सिद्धू सिद्धू सिद्धू. त्याच्या साखरपुड्याला सोन्याचं नाणं द्या, केळवण घ्याला. बघा कसा वागला तुमचा सिद्धू. हा? आता कळलं? कळलं तुम्हा दोघांना? या जगात कुठलाही माणूस स्वतःच्या स्वार्थाशिवाय दुसऱ्यांना मदत करत नाही. कळलं ना? कळलं ना? आपल्या कुटुंबाची मदत, भावना आणि त्या आनंदीची वाटणारी काळजी हे सगळं तो उगाच करत नव्हता. त्या मागे त्याचा एवढा मोठा स्वार्थ होता. कुठे ती वीणा? कुठे वीणा? ए वीणा, कुठे वीणा? काही तासांपूर्वी मी तुला हेच सांगत होतो ना की माणसाच्या रक्तात असतं राजकारण, पेशात नाही. तो सिद्धू सुद्धा त्यातलाच आहे. तेव्हा तुला माझा राग आला असेल. वाटलं असेल नवरा नेहमी पैशांचं, व्यवहाराचंच बोलत असतो, याला नात्या बित्यांची काही किंमत नाही. किंमत आहे ती फक्त माझ्या परमपूज्य माननीय आदरणीय सासू सासऱ्यांना. अगं हे आत्ता तरी डोळे उघड. स्वतःचा नवरा किती शहाणा आहे ते समजून घे. हे बाकीचे सगळे एक जात बावळट आहेत, बावळट. आता बस कसे शांत उभे आहेत, कारण या सगळ्यांना पटतंय संतोष जे बोलतो ते नेहमी खरं असतं. देवा, अरे कसं आवरू तुला मी संतोष? हा, खापरास असं ना तो तोंड फुटलं असं तुझं. आई आई ऐक ना मला. लावो, हात लावू नकोस मला. आजचा दिवस बघण्याआधीच मी जर आधी मेले असते ना तर बरं झालं असतं. किती स्वप्न बघितली होती मी तुझ्या लग्नाची. केवढ्या अपेक्षा ठेवल्या होत्या होणाऱ्या सुनेबद्दलच्या, पण तू माझ्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी केलीस रे. अरे ती भावना आधीच तिच्या आयुष्यामधल्या एका पुरुषाला गिळून बसलीये. बघतोयस ना, तिने या घरात पाऊल ठेवण्याआधीच या घराचं सुख, शांती, आनंद सगळंच गेलंय. आणि आता माझा मुलगा सुद्धा ते माझ्यापासून दूर करतेय. का करतोय तू असं सिद्धू? ती भावना तुला तुझ्या आईपेक्षा महत्वाची वाटते का रे? त्या परक्या मुलीसाठी तू आमच्यावर उलटतोय. नाही मी चुकले. तिचा हा धूर्तपणा मला खरा आधीच कळायला हवा होता. पण तुला नाही का कळत आहे? आणि ती तुला तिच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते, आमच्यापासून दूर राहते ती. आणि हेच कारण होतं, तिला तुझ्या गळ्यात पडायचं होतं. सिद्धू, हे बघ, ती कपाळ करंटी आहे ना, ती या घराला लागलेली कीड आहे, कीड. ती
ती जर सून म्हणून या घरात आली ना तर अख्खं घर पोखरून टाकेल रे ती. तुला कळत नाहीये का? हे बघ सिद्धू, मी तुला आधीच सांगते हं. तिला विसरून जा, तिला विसर. शक्य नाहीये. माझा भावना मॅडमवर जीवापाड प्रेम आहे. सिद्धू, अरे प्रेमात इतका आंधळा झालायस का तू? आणि अरे तुला दिसत नाहीये का आजी पप्पा आई त्यांची काय अवस्था आहे ती? ती आत्ता आलेली भावना तिच्यासाठी आपल्या घरच्यांच्या विरोधात उभा राहणार आहेस तू? मग लक्षात ठेव, तू आपल्या घरच्या विरोधात तर मी त्या घरच्या विरोधात. सोडणार नाहीये मी त्या भावनाला, जिने माझं घर आणि माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. सिंचना, हे तू बोलतेस? रबरूचे दिंडवडे काढले आपल्या. हे दादा, काय चाललंय काय तुझं? अहो घरात प्रसंग काय, तुम्ही काय बोलताय याचं भान आहे तुम्हाला? हे बघ, हे लोकांनी करायची तेवढी आपली फसवणूक अपमान चेष्टा करून झालीये, कळलं ना? आणि ते फक्त या दोघांच्या साधेपणामुळे भोळेपणामुळे घडतंय हे सगळं. आणि यापुढे या घरात मी सांगेन तेच घडणार. कळलं? कळलं? आणि आत्ताच्या आत्ता आपण पोलीस स्टेशनला जाऊन सिद्धूच्या विरोधात कंप्लेंट करणार आहोत. अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहोत. अरे बास संतोष, बास. काय चाललंय तुझं? शांत बस जरा. शांत बसू? मी शांत बसू? अगं आजी, मलाच आजपर्यंत नेहमी शांत करत आलाय ना, म्हणून ही परिस्थिती आली आपल्यावर. ते गाडे पाटील भावनाला सून करून घेऊन जाणार आहेत. अगं ये, आत्ता तरी डोळे उघडा. या भ्रमात राहू नका की गाडे पाटील तिला सून करून घेऊन जातील. मोलकरीण पण करणार नाहीत ते. मला तर आता वेगळीच शंका येते. या सिद्धू आणि भावनाचं आहे ना लफडं असणार आहे, आणि ठरवून त्यांनी लग्न केलेलं असणार आहे, आणि आता ही अशी नाटकं करते. दादा, इथे आपल्याला एवढं टेन्शन देऊन ही इथे रूम मध्ये बसलीये. थांबा, तिलाच विचारतो. संतोष, तू भावनाशी काहीही बोलणार नाहीयेस, कळलं तुला? आणि तुम्ही सगळे आपापल्या खोल्यात जा.
मला या विषयावर चर्चा नको आहे. बघा बाबा, ती पोलीसचा संतोष. हो वहिनी, हे मीच बोलतेय. आजपर्यंत खूप बाजू घेतलीये मी त्या लोकांची, पण आज मला त्या भावनाचं खरं रूप कळतंय. खरं तर हे सगळं मला आधीच कळायला हवं होतं. का सिद्धू सारखा सारखा आमच्या घरी येतोय, काही त्यांच्याशी जास्त फ्रेंडशिप करायला बघतायत, का सारखा सारखा त्या भावनाला घरी सोडायला येतोय. त्या दोघी मायलेकींचा डाव होता हा.